स्क्रीन दिसते ना तुम्हाला? सो टाइप्स ऑफ हायपोथेसिस मध्ये दोन टाइप्स आहेत. एक नल हायपोथेसिस आणि दुसरं अल्टरनेट हायपोथेसिस. So null hypothesis is a type of hypothesis used in statistics that purpose no statistical significance exists in a set of given observation. So, statistical significance जे आहे ते जर नसेल, जे काही ऑब्झर्वेशन दिलेले आहेत, इथं ऑब्झर्वेशनचा अर्थ काय आहे कोणाला सांगता येईल? सेट ऑफ गिव्हन ऑब्झर्वेशन, इथं ऑब्झर्वेशनचा अर्थ काय आहे? धनश्री, मंगेश, पूजा. हॅलो. माहित नाही सर. ओके. धनश्री, पूजा. नाही माहिती सर. सो इथे ऑब्झर्वेशनचा अर्थ इथं तुम्हाला जसं सांगितलं ना, सेट ऑफ ऑब्झर्वेशन असा आहे. तर स्टॅटिस्टिकल मध्ये जिथे जिथे स्टॅटिस्टिक्स स्पेसिफिकली जिथे जिथे स्टॅटिस्टिक मध्ये ऑब्झर्वेशन हा शब्द प्रयोग केला जाईल, तिथे तिथे त्याचा मीनिंग जो आहे तो मीनिंग म्हणजे डेटा, सेट ऑफ डेटा. सेट ऑफ डेटा म्हणजे इथं ते दिलेले सेट ऑफ ऑब्झर्वेशन, जो सेट ऑफ गिव्हन ऑब्झर्वेशन याचा अर्थ जो सेट ऑफ डेटा दिलेला आहे, यू हॅव टू ऑब्झर्व दॅट सेट ऑफ डेटा अँड मग तुम्हाला ठरवायचं आहे की कुठल्या स्टॅटिस्टिकल टेस्ट तुम्ही यूज करणार, त्याचं अनालिसिस काय होणार, या अर्थानं तो इथे सेट ऑफ गिव्हन ऑब्झर्वेशन चा अर्थ प्रोव्हाइड केलेला स्टॅटिस्टिकल डेटा. आता लक्षात आलं ना? सो ऑब्झर्वेशन आपण जे काही पाहतो ते नाही आहे, तर इथं जे तुम्हाला संख्या दिली असेल, एखादा टेबल दिला असेल, तर आता नेटच्या पेपर मध्ये तुम्ही बघितलं तर एक टेबल दिला आणि त्याच्या खाली त्याचे काही प्रश्न दिले आणि त्याच्यामधलं सांगितलं की MSW फर्स्ट सेमला एवढे विद्यार्थी आहेत आणि त्यांना एवढे मार्क आहेत, MSW सेकंड सेमला एवढे विद्यार्थी आहेत आणि त्यांना एवढे मार्क आहेत, थर्ड सेमला अगेन सेम आणि फोर्थ सेमला सेम. तर त्यातले वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळे स्टुडंट्सचा स्ट्रेंथ आहे आणि त्यांचं मार्किंग सिस्टम आहे. तर मग खाली त्याचे काही प्रश्न दिलेले असतात की कुठल्या वर्षामध्ये कुठल्या सेम मधल्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. तर मग याचं आन्सर काढण्यासाठी त्या सेट ऑफ डेटाचं ऑब्झर्वेशन करावं लागेल आपल्याला आणि त्याच्यातनं त्याचं अनालिसिस करणं आणि त्याच्यातून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. सो या अर्थानं
स्टॅटिस्टिक मध्ये जेव्हा जेव्हा सेट ऑफ ऑब्झर्वेशन असा शब्द प्रयोग होतो त्याचा अर्थ provided you have to observe provided data and make your analysis. The null hypothesis attempt to show that no variation exists between variable, that a single variable is no different than the mean. It is presumed to be true until statistical evidence nullifies it for an alternative hypothesis. So null hypothesis बेसिकली काय सांगतं की व्हेरिएबल्स मध्ये व्हेरिएबल्स नो व्हेरिएशन्स म्हणजे व्हेरिएबल मध्ये काही वेगवेगळे व्हेरिएशन्स नाही आहेत, वेगवेगळे घटक नाही आहेत, वेगळे बदल नाही आहेत असं नल हायपोथेसिस तुम्हाला इथे सांगतं. सो त्याच्या विरुद्ध अल्टरनेट हायपोथेसिस जे असतं इज जस्ट जस्ट अन अल्टरनेटिव्ह टू द नल. म्हणजे नल हायपोथेसिसच्या अपोजिट हे असतं. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ युअर नल इज आय एम गोइंग टू विन अप टू $1,000, then your alternate is I am going to win more than $1,000. हे त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की मी $1,000 विन करणार आहे आणि इथे स्टेटमेंट्स मध्ये जो शब्द प्रयोग केलेला आहे त्याच्यावर मोर दॅन हा शब्द त्याच्यामध्ये स्पेसिफिकली अल्टरनेट हायपोथेसिस मध्ये यूज केलेला आहे. सो इथं आणखी हे या ठिकाणी स्कॉलरिफायच्या या साईटवर त्यांनी स्पेसिफिकली नल आहे ते हायपोथेसिस आणि अल्टरनेट हायपोथेसिस संदर्भामध्ये खूप ब्रीफली दिलेलं आहे. याच्यात डिटेल खूप सारा आणखीन डिटेल्स आहे. तर याच्यामध्ये 100 सर कदाचित घेतील नल हायपोथेसिस आणि अल्टरनेट हायपोथेसिस बद्दलचं. सो स्पेसिफिकली आता लक्षात घ्यायचं हे आहे की नल हायपोथेसिस मध्ये निगेटिव्ह सेन्स आणि निगेटिव्ह मांडणी स्टेटमेंट असतं की एखादा गृहीतकृत्य आपण मांडतो आणि त्या गृहीतकृत्यांमध्ये स्पेसिफिकली आर्थिक स्थिती जसं ते काल आपण एक्झाम्पल घेतलं एज्युकेशन आणि आर्थिक स्थिती. तर एज्युकेशन आणि आर्थिक स्थितीचा काही संबंध नाही की आहे हे बघण्यासाठी जसं आपण हायपोथेसिस काल असं मानलं होतं की एज्युकेशन आणि आर्थिक स्थिती एज्युकेशन हे एक पॉवरफुल वेपन आहे टू चेंज द इकॉनॉमिक स्टेटस. म्हणजे आर्थिक स्थिती बदलण्याचं हे खूप प्रभावी माध्यम आहे शिक्षण. तर इथे त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स मध्ये तुम्हाला आर्थिक स्थिती आणि एज्युकेशन. सो एज्युकेशन हे प्रभावी माध्यम नाही या अर्थानं सुद्धा लोक त्याची मांडणी करतात. मग ते खरं ठरतंय का नाही खरं हे बघितलं जातं. सो स्पेसिफिकली नल हायपोथेसिसची मांडणी त्या पद्धतीने असते. पण इथे कन्फ्युज जर होत असेल तर त्याचं काही कारण नाही. आपण डिटेल त्याचं घेऊया. एक मिनिट, मला मराठीत अल्टरनेट हायपोथेसिसला काय म्हणतात, पर्यायी गृहीतके.
सो याच्यामध्ये आणखीन पर्यायी गृहीतके सो अगेन इथे गृहीतके हा शब्द वापरलेला आहे. सो गृहीतके अझम्पशनला शब्द प्रयोग केला जातो मराठीमध्ये. याला गृहीत कृत्य असा शब्द प्रयोग केला जातो. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी इंग्लिश आणि मराठी इंग्लिशमध्ये कमी कन्फ्युजिंग आहेत. रिसर्चच्या बाबतीमध्ये व्हेरिएशन खूप आहे वेगवेगळ्या बुक्समध्ये. आजही आजही अनेक ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. याला घेऊन आपल्या रिसर्च मेथोडॉलॉजीला घेऊन. सो काही बुक्स वेगळं सांगतात, काही बुक्स वेगळं सांगतायत. इंग्लिश मधल्या बुक्सचा. मराठीमध्ये तर खूपच भन्नाट गोष्टी आहेत ट्रान्सलेट केलेल्या. सो बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला काही जी लोकं रिसर्चमध्ये अनेक वर्षापासून आहेत, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जसं लालदास आहे, डी.के. लालदास आहे, राठोड आहे, के.सी. राठोडचं बुक वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी मेडिकल, एम-बी-ए या सगळ्या स्ट्रीमसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी असते त्याच्यासाठी आहे आणि ते इंग्रजीमध्ये चांगलं बुक आहे के.सी. राठोडचं. सो के.सी. राठोडचं इथे इथे मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे स्टेट बँक चौकात. पण तुम्हाला मिळेल ते बुक. तर हे बुक्स तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये व्हेरिएशन्स रिगार्डिंग मेथोडॉलॉजी सापडेल. पण बेस जो आहे तो सिमिलॅरिटी तुम्हाला अनेक ह्याच्यामध्ये सापडेल. तर याच्यामध्ये आपण गृहीत कृत्य जे आहेत, गृहीतके नाही, गृहीत कृत्य जे आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेल आणखीन अ, जेव्हा रिसर्च बघूया त्याच्यामध्ये आणखीन डिटेल्स बघूया. हायपोथेसिस संदर्भामध्ये आणि या स्टॅटिस्टिकल टर्म्स बद्दल. नॉमिनल, ऑर्डिनल आणि इंटरव्हल आणि रेशो जो आहे टाइप्स ऑफ स्केल्स, तर त्या स्केल्सच्या पलीकडे आणखीन काही स्केल्स आहेत. त्या सुद्धा आपण रिसर्चमध्ये बघूया. सो कुठे होतो आपण? ओके. सो प्रिपेअरिंग रिसर्च डिझाइन हे जे आता तुमच्या समोर येत आहे, हे म्हणजे सगळंच रिसर्च असं नाही आहे. तर हा या वेबसाईटवर त्यांनी नेटच्या अनुषंगाने जे कंटेंट दिलेलं आहे तेवढंच पाहत आहोत आपण. हे म्हणजे पूर्णपणे रिसर्चच्या सगळ्या टर्म्स इथे आल्या असं पण नाहीये. त्याची सिक्वेन्स बहुतांश सिमिलर आहे. पण त्यात थोडंफार 1-2 तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. आणखीन जो डेप्थमध्ये कंटेंट आहे, जसं आता हे या 2 मधनं या 2 नल हायपोथेसिसमध्ये 2 लाईन्स आणि इथल्या 2 लाईन्समुळं त्याचं एक्झॅक्ट मीनिंग काय आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल किंवा इथं क्लॅरिफाय होत नसेल, तर याचा अर्थ पुढे आपण डिटेल्समध्ये जेव्हा बघू तर तेव्हा तिथे विथ एक्झाम्पल्स ह्या सगळ्या गोष्टी परत बघणार आहोत. सो इथे आत्ताच्या अंडरस्टँडिंग पुरता जे भाग दिलेला आहे तो आता आपण पाहत आहोत. सो प्रिपेअरिंग रिसर्च डिझाइन. So research design is a conceptual structure within the research would be conducted. So research design चा अर्थ तुम्ही होम सायन्स किंवा एमसीव्हीसी एमसीव्हीसी 12th मध्ये एमसीव्हीसी असतात त्याच्यामध्ये स्पेसिफिकली काही व्होकेशनल कोर्सेस असतात. ते त्याच्यानंतर होम सायन्स, त्यानंतर आणखीन डिझायनिंगचा कुठलाही कोर्स, ड्रेस डिझायनिंगच्या संदर्भात बोलत आहे मी. तर यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर तयार आणखीन इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझायनिंग ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली एक स्ट्रक्चर पहिले बनवावं लागतं. सो स्ट्रक्चर जसं आता मी इलेक्ट्रिक चा जो एमसीव्हीसी मध्ये इलेक्ट्रिकचा एक शाखा आहे आणि त्याच्यामध्ये एखादं उपकरण असेल किंवा एखादी
इलेक्ट्रिक बोर्ड एखाद्या रूम मधली वायरिंग करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्याचं स्ट्रक्चर बनवावं लागतं. ती वायरिंग कुठून कुठे जाईल, कुठला वायर कुठे फिरेल, ह्या सगळ्यांचं स्ट्रक्चर बनवावं लागतं. सेम ड्रेस डिझायनिंगच्या आधी तुम्हाला ते डिझायनिंग पेपरवर उतरावं लागतं. त्या डिझायनिंग मध्ये उतरवताना काही मॉडिफिकेशन्स करता येतात का ते पाहावं लागतं. आणि मग ते डिझायनिंग पूर्ण झाल्यावर ऍक्च्युअल त्या ड्रेसच्या डिझायनिंग संदर्भात काम केलं जातं. पण बिफोर टू वर्क ऑन क्लोथ्स त्याच्या आधी ते डिझायनिंग स्ट्रक्चर जे आहे ते याच्यावर बनवलं जातं पेपर्सवर. सेम इंटेरियर डिझायनिंग संदर्भात आहे, सेम इंजिनिअरिंग संदर्भात आहे की त्या फील्डमध्ये एक घराचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्याचा लेआउट मॅप असतो, त्याचं डिझाईन बनवलं जातं. सो हे हाच फॉर्म्युला रिसर्च डिझाईन मध्ये आहे, ज्याचा मध्ये तुम्ही काय काय गोष्टी यूज करणार आहात तुमच्या रिसर्च मध्ये. मग तुम्ही सॅम्पल कसं घेणार आहात, तेवढंच का घेणार आहात, त्याचा आधार काय असणार आहे, सॅम्पल हाऊ यू आर गोइंग टू ड्रॉ द सॅम्पल, ते कसं ड्रॉ करणार आहात. मनाला वाटलं आता आपण MSW चा रिसर्च करत आहे, मग 60 घ्या. अरे 60 घेतलं तर पर्सेंटेज काढायला अवघड जातं, मग 50च घ्या म्हणजे सोपं जातं. 25 उत्तरदाते आले म्हणजे 50% 50 उत्तरदाते म्हणजे 100%. तर या पद्धतीने खूप सोपं जातं. त्यामुळे मग 50 उत्तरदाते घ्या, 60 उत्तरदाते घ्या. या पद्धतीचं रिसर्च नसतो. रिसर्च मध्ये each and every step should be based on scientific प्रोसेस. सो सायंटिफिक प्रोसेस काय सांगतं की तुम्हाला मी राव सॉफ्टवेअर च्या बद्दल आणि त्याची ऑनलाईन बद्दल तुम्हाला दाखवलं मी. सो ते एकमेव नाहीये, त्याच्यासारख्या अनेक गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि आणखीन काही फॉर्म्युलेज आहेत, जे फॉर्म्युलेज स्टॅटिस्टिक्स मध्ये यूज केले जातात, रिसर्च मध्ये यूज केले जातात आणि त्याच्यावरून सॅम्पल ड्रॉ केला जातो. म्हणजे माझा PhD चा 300 350 350 300 च्या वर सॅम्पल होता आणि तो सॅम्पल टोटल पॉप्युलेशन वरनं ड्रॉ झालेला आहे आणि तो फॉर्म्युला यूज करून झालेला आहे. मी आता तुम्हाला तो फॉर्म्युला कदाचित बघता येईल. एकच मिनिट द्या, मला ओपन होईल का पाहू द्या मला. फाईल आहे का मी बघतो. लालदास ज्यांचं नाव घेतलं त्यांचं प्रेझेंटेशन माझ्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युलाचा संदर्भ दिलेला आहे आणि तो संदर्भ फक्त तुम्हाला द्यायचा आहे आणि त्या फॉर्म्युलाज मध्ये तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला ते सेशन्स जे आहे ते म्हणजे किती सॅम्पल वर तुम्हाला यायचं आहे ते कळून जातं. स्क्रीन चेंज झालेली दिसते. हे मॉर्गनचा फॉर्म्युला आता दिसतंय का तुम्हाला स्क्रीन?
हो सर. हा, सो तुम्हाला तुमच्या रिसर्च मध्ये सॅम्पल साईज जेव्हा तुम्ही लिहिता तर तेव्हा ऍज पर द मॉर्गन फॉर्म्युला टोटल सॅम्पल एवढा आहे आणि टोटल त्या याच्यामधनं म्हणजे पूर्ण एकंदर रिस्पॉन्डंट्स किती ड्रॉ केले टोटल पॉप्युलेशन मधून, तर ते कसे केले तर ऍज पर द मॉर्गन फॉर्म्युला असं टाकून तो फॉर्म्युलाचा संदर्भ देऊन तुम्हाला ते मांडता येतं. आता या फॉर्म्युलाज मध्ये काय आहे, या फॉर्म्युलाज मध्ये यस म्हणजे सॅम्पल साईज आहे, एस स्क्वेअर म्हणजे काय स्क्वेअर आहे, एन म्हणजे पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रपोर्शन पी म्हणजे, आणि डी स्क्वेअरचा आहे परमिसिबल एरर, स्टँडर्ड एरर म्हणतात त्याला. स्टँडर्ड एरर 5% सोशल सायन्सेस मध्ये यूज केलं जातं ते आहे. सो हे फॉर्म्युला यूज तुम्हाला मला वाटते स्टॅटिस्टिक मध्ये झाला असेल. याच्यावरनं सॅम्पल ड्रॉ केला जातो. मग सॅम्पल तुमचं कितीही असो. आता याच्या फॉर्म्युल्यानुसार ऑलरेडी याने एक टेबल दिलेला आहे. म्हणजे या फॉर्म्युला वापरून तुम्हाला त्या लेवल पर्यंत जायचा हा एक भाग आहे. न वापरता यांनी ऑलरेडी जो दिलेला आहे टेबल, हा टेबल कदाचित दिसत असेल तुम्हाला. दिसतंय? सो हे जे आहे या साइडचं एन आहे हे. म्हणजे पॉप्युलेशन किती आहे तुमचं. एन म्हणजे पॉप्युलेशन. सो पॉप्युलेशन किती आहे त्याच्यावरनं सॅम्पल साईज आहे. जेवढं तुमचं पॉप्युलेशन जास्त असेल तसं सॅम्पल साईज इकडं कमी होत राहतं. सो 1 लाख पॉप्युलेशन असेल तर 384 सॅम्पल साईज घ्यायचा आहे. तर हे तुमचं पॉप्युलेशन जर ठरलेलंच आहे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या पॉप्युलेशन मध्ये 75,000 पॉप्युलेशन आहे, तर 382 त्याचं सॅम्पल साईज येतं. मग याच्यात कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. संदर्भ द्यायचा फक्त या फॉर्म्युल्याचा. या पद्धतीनं आहे हे एक जुनं आहे. लालदास यांचंच प्रेझेंटेशन आहे हे. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सॅम्पल ड्रॉ करण्यासंदर्भातलं तुम्हाला कुठल्या मेथड्स यूज करता येतात. म्हणजे आता जसं तुम्हाला त्या दिवशी मी रॉ सॉफ्ट सांगितलं. रॉ सॉफ्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईनच फक्त नंबर टाकायचा आहे की तुमचं पॉप्युलेशन एवढं आहे, तेव्हा एक्झॅक्टली तुम्हाला किती पॉप्युलेशन म्हणजे किती सॅम्पल फायनल निवडायचं आहे ते सांगतं. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला त्याचा संदर्भ द्यायचा आहे की युजिंग रॉ सॉफ्टवेअर this much is my सॅम्पल साईज इन माय रिसर्च, असं तुम्हाला त्याच्यामध्ये मांडणी करता येतं. हे इतकं सोप्या पद्धतीने झालेलं आहे. फक्त तुम्हाला ते फॉर्म्युले समजणं, ते मॅन्युअली त्या गोष्टी समजून घेणं थोडंसं डिफिकल्ट जरी पहिले होतं, तर आता अनेक गोष्टी खूप सोप्या झालेल्या आहेत. म्हणजे आता तुमच्या मार्कशीटवर SGPA स्कोर येतो. तर SGPA स्कोर आता पीजी झालेल्या विद्यार्थ्यांना काढता येत नाहीये. तर ते ऑलरेडी एक फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युलानुसार SGPA स्कोर काढला आणि अगेन पर्सेंटेज त्याचं कमी झालं आणि मग त्याचा क्लेम होता की हा पर्सेंटेज मी जो पर्सेंटेज मानलेला त्याच्यापेक्षा कमी आहे. तर मग ऑनलाईन सुद्धा SGPA कॅल्क्युलेटर आहे. त्याच्यात टाकलं. मी जी स्टेप्स फॉलो करून कॅल्क्युलेशन काढलं ती आणि त्या फॉर्ममध्ये जे ऑनलाईन अवेलेबल होतं कॅल्क्युलेटर SGPA इंटू पर्सेंटेज. सो त्याचं एक्झॅक्टली पॉइंट मध्ये पण एक्झॅक्टली मिनिंग सारखं, एक्झॅक्टली पर्सेंटेज जे आहे ते सारखं येतं. सो
ऑनलाईन अशा अनेक गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत तुमच्यासाठी. फक्त तुम्ही ते रिसर्चमध्ये यूज करत नाहीये किंवा आपण पाहत नाही आहोत की आपल्या आजूबाजूला गोष्टी काय झालेल्या आहेत. एक्सेलमध्ये अनेक रिसर्चचं प्रेझेंटेशन्स करणं, रिसर्च एनालिसिस करणं एक्सेलमध्ये सहज करता येतं. तुम्हाला जर एस-पी-एस-एस तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे, ते शिकवले जात नाही. तर एस-पी-एस-एस सुद्धा इझिली यूज करता येतं. फक्त ते तुम्हाला तुम्ही त्या तुमच्या रिसर्च स्टडीजमध्ये यूज केला, तर हार्डली तुम्हाला मी एस-पी-एस-एसचे काही डेमोज दाखवेन. आता मी हे नवीन फॉर्मॅट केला याला लॅपटॉपला, याच्यात इन्स्टॉल करेन आणि एस-पी-एस-एसचे पण काही डेमोज दाखवेन, की अ, अ, सेकंदामध्ये काही सेकंदामध्ये क्रॉस टेबल्स, सिंपल टेबल्स, 3 व्हेरिएबल्स घेऊन टेबल्स, जे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्या अगदी सेकंदांमध्ये तयार होतात. यू हॅव टू जस्ट पुट युअर एनालिसिस, थॉट्स, थिंकिंग बस एवढंच करावं लागतं तुम्हाला. म्हणजे इतकं त्या डेटासोबत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं खेळता येतं. अ, बरं जर तुम्हाला बेसिक डेटा सेट ऑब्झर्वेशन्स समजल्या आणि डेटाचं एनालिसिस समजलं तर. सो रिसर्च डिझाइनमध्ये हे तुम्हाला सगळं मांडावं लागतं. पहिले काय-काय करणार आहेत, काय-काय नाही. अ, कुठल्या रिसर्च डिझाइन युजफुल आहे तुमच्या ह्याच्यासाठी. रिसर्च मेथड आणि मेथोडॉलॉजी याच्यामध्ये डिफरन्स आहे. कोणाला सांगता येईल का? 8 वाजून 1 मिनिटं झाला. 5 मिनिट्स, 4 मिनिट. प्रश्न कळला का? मंगेश, आवाज येत नाहीये तुझा माझ्यापर्यंत. बाकीच्यांना मंगेशचा आवाज येत आहे का? तो काहीतरी बोलत आहे, पण त्याचा आवाज येत नाहीये. रिसर्च मेथड आणि मेथोडॉलॉजी मध्ये काय डिफरन्स आहे? काय सांगता येईल का कोणाला? हॅलो. हा. रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये व्हेरियस स्टेप्स आपल्याला बघायला मिळते हा. आणि रिसर्च मेथड ही एक टेक्निक आहे किंवा टूल आहे जे आपण यूज करतो. ओके. सो संशोधन पद्धत आणि पद्धती याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो या पद्धतीचा आहे, की रिसर्च डिझाइन मध्ये हे मांडलं जातं आणि अनेक रिसर्च मध्ये तुम्हाला मिळणार नाही संशोधन पद्धत. म्हणजे रिसर्चच्या व्हायवामध्ये प्रत्येकाला विचारलं मी, संशोधन पद्धत कुठली वापरली? एकालाही सांगता नाही आलं. एकालाही नाही सांगता आलं. संशोधन पद्धत म्हणजे रिसर्च मेथड
आणि मेथोडॉलॉजी म्हणजे त्या रिसर्च मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी यूज करत आहात ते मेथोडॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी मेथोडॉलॉजी रिसर्च मेथोडॉलॉजी हा तुमचा चॅप्टर असतो. मेथोडॉलॉजी मध्ये तुम्हाला माहिती आहे की सॅम्पल युनिवर्स त्याच्यानंतर सॅम्पल साईज मग टाइप ऑफ सॅम्पलिंग हे सगळं मेथोडॉलॉजी मध्ये येतं. मेथोडॉलॉजी म्हणजे संशोधन पद्धत याच्यामध्ये मात्राचा फरक नाही आहे, तर याच्यामध्ये अंडरस्टँडिंगचा फरक आहे. याच्यामध्ये ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता एवढं जेवढं सांगितलं सगळं हे पद्धतीमध्ये येतं आणि पद्धत जे आहे मेथड जी आहे त्याच्यामध्ये रिसर्चच्या कुठल्या कुठल्या मेथड आहे रिसर्चच्या सर्वेक्षण मेथड आहे जनगणना सेन्सेस मेथड आहे सर्वेक्षण मेथड आहे त्याच्यानंतर हिस्टॉरिकल रिसर्च आहे तर हे आणखीन रिसर्चच्या वेगवेगळ्या टाइप्स आहेत टाइप्स ऑफ रिसर्चच्या मेथड्स टाइप्स ऑफ रिसर्च किंवा रिसर्च मेथड म्हणून यूज केली जाते म्हणजे जनगणना ही संशोधन पद्धत आहे तर जनगणना पद्धती कधी वापरली जाते तर जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये पूर्णपणे जो पॉप्युलेशन आहे एन तर ते पूर्णच्या पूर्ण पॉप्युलेशन तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला सॅम्पलिंग डिझाईनची गरजच लागणार नाही. सॅम्पलिंग डिझाईन आणि रिसर्च डिझाईन अगेन अलग अलग गोष्टी आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण इथे आपण रिसर्च मेथड आणि मेथडॉलॉजी मधला डिफरन्स असं लक्षात घेतोय की पद्धत म्हणजे आपण बेसिकली जर सॅम्पल यूज करत असाल तर संशोधन पद्धतीतील सर्वेक्षण पद्धत ही यूज केली जाते आणि जर तुम्ही काही बहुतांश आपल्याकडे काही रिसर्च होतात ज्याच्यात पूर्ण सॅम्पल घेतलं जातं म्हणजे पूर्ण पॉप्युलेशन घेतलं जातं म्हणजे जर पॉप्युलेशन आपला वेल डिफाईन असेल तर जर समजा स्पेसिफिक मला सीडी स्पेशलायझेशन झालेल्या मागच्या 4 वर्षामधल्या स्टुडंट्स मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज बद्दलचा स्टडी करायचा असेल तर हे स्पेसिफिकेशन आहे की ते सॅम्पल जो आहे तो सॅम्पल स्पेसिफिक तो सॅम्पल स्पेसिफिक किती असणार आहे मागच्या 4 वर्षामध्ये तर 40च्या नंबरने घेतलं तर 4 चौक 28 280 ते 300 येईल तर मला पूर्णच्या पूर्ण लोक घ्यायचे आहेत स्टडीला तर मग मला संशोधनाची जी पद्धत आहे ती जनगणना पद्धत अप्लाय करावी लागेल. सो याचे बेसिस आहेत की जनगणना कधी सर्वेक्षण कधी तर तुमच्या अगेन पॉप्युलेशन वरती डिपेंड आहे. हे समजलं का काय काही कन्फ्युजन आहे याच्यामध्ये सर मी सांगितलेलं चुकलं होतं का? ते थोडस त्याच्यामध्ये शेवटचा जो पार्ट होता ना पहिला बरोबर होता शेवटच्या पार्ट मध्ये थोडस करेक्शन्स होतं ते या पद्धतीनं मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने समजलं ना? हो. इथे थांबू आपण 8 मिनिटं झाले मला निघायचं आहे. डिझायनिंग मध्ये रिसर्च डिझायनिंग मध्ये परत येऊ आपण रिसर्च डिझायनिंग काय आहे थोडस मला वाटतंय फास्ट घ्यावं लागेल हे पार्ट कारण अजून तुम्हाला अच्छा हे दिसत नाही वाटतं ना अच्छा ओके स्क्रीन दिसत नव्हती तुम्हाला सो याच्यामध्ये आणखीन खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत म्हणजे हे जे तुम्ही सगळे स्क्रीनवर पाहताय आता आपण इथेच आहोत तर रीडिंग कॉम्प्रेन्शन ह्या काय घेणार नाही कम्युनिकेशन आहे रिझनिंग घेणार नाही लॉजिकल रिझनिंग घेणार नाही आपण डेटा इंटरप्रिटेशन हा अगेन स्टॅटिस्टिकल पार्ट हा पण घेणार नाही आयसीटी बाकी आहे एक म्हणजे खालचे 3
हे 3 खालचे एज्युकेशन सिस्टम, पीपल, एन्व्हायरमेंट, ICT हे 3, त्यानंतर कम्युनिकेशन 4, हे अजून 4 कंपोनंट्स फर्स्ट पेपर मधलेच आहेत. ठीक आहे, तर थांबू आपण इथेच.